नमस्कार, मिशन पोलीस भरती यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोणत्या संख्येचा वर्ग हा कमीत कमी वेळात किंवा शॉर्ट ट्रिकने कसा काढायचा। तर मग सुरुवात करूयात। तर यामध्ये समजा मी एक एक्झाम्पल घेतलेला आहे, मला 84चा वर्ग काढायचा। यामध्ये मी 2 अंकी संख्या घेतलेत, त्यामध्ये आपल्याला 84चा वर्ग काढायचे। आता यामध्ये तुम्हाला जर बेसिकली सोडवलं तर तुम्हाला 84 गुणिले 84 हे कॅल्क्युलेशन करायला बराच वेळ लागू शकतो, पण आपल्याला असं न करता काही सेकंदात किंवा तोंडी उत्तर आपण काढू शकतो। तर यामध्ये वर्ग करताना काय करायचं, तर प्रत्येक संख्येचा वर्ग आहे असा घ्यायचा, म्हणजेच 8चा वर्ग 64 आहे असा घ्यायचा। त्यानंतर 4चा वर्ग 16 हे सुद्धा मी आहे असं घेतलं। काय केलं तर 8चा वर्ग आहे असं घेतला, 4चा वर्ग त्यासमोर मांडून घेतला। आता यासाठी तुम्हाला बेसिक वर्ग म्हणजे 1 ते 30पर्यंत वर्ग तुमचे कमीत कमी पाठ असणं गरजेचं आहे। आता यामध्ये मी आपले वर्ग घन यांची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकले, तिथून तुम्ही ते एकत्रितपणे वाचू शकता। आता यामध्ये 8चा वर्ग 64 आहे असं घ्यायचा, पुढची संख्या 4 त्याचा पण वर्ग आहे असं घेतला त्यासमोर, आणि शेवटी काय करायचं तर प्रत्येक अंक्यांचा गुणाकार करायचा, म्हणजेच 8 गुणिले 4 गुणिले 2 या सर्वांचा गुणाकार करायचा। आता तुम्ही जर याचा गुणाकार केला तर 8 गुणिले 4 32 आणि 32 गुणिले 2 64, 8 चौक 32 दुणे 64। आता हा गुणाकार एक अंक सोडून या ठिकाणी खाली मांडून घ्यायचा, एक अंक सोडायचा आणि खाली मांडून घ्यायचा। आता सिम्पली यांची ॲडिशन केली तर तुमचा वर्ग निघून जाईल। म्हणजेच काय तर या ठिकाणी ब्लँक म्हणजे सीधा ठिकाणी 0 असेल, म्हणजे 6 आहे असं, 4 आणि 1 5, 6 आणि 4 10, हाचा 1, 6 आणि 1 7, म्हणजे तुमचं उत्तर 84चा वर्ग 7056 हे तुमचं आन्सर असेल। काय केलं तर 8चा वर्ग 64 आहे असं, 4चा वर्ग 16 आहे असा, आणि नंतर या तिघांचा गुणाकार 8 चौक 32 आणि 64 हा एक अंक सोडून या ठिकाणी लिहायचं, एक अंक सोडून 64 लिहिलं आणि बाकीची आहे अशी ॲडिशन करायची, आणि ते ॲडिशन तुमचं उत्तर असेल। आता यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 4चा वर्ग 16, पण या ठिकाणी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर समजा मला 73चा वर्ग फाळणी करायची, 73चा। आता नेहमीप्रमाणे 7चा वर्ग 49 आहे असं घेतलं, 3चा वर्ग आपल्याला माहिती आहे की 9, पण आपल्याला घेताना कधी पण 2 अंकी संख्या घ्यायची, मध्येच 3चा वर्ग 9 असेल, आपण लिहिताना 09 असं आपल्याला लिहायचं आहे। म्हणजे 2चा आला तर 04, 3चा आला तर 09 किंवा 1चा आला तर 01, काय तर आपल्याला 2 अंकात ही संख्या ठेवायची आहे। म्हणजेच 7चा वर्ग 49, 3चा वर्ग 09, आता तिघांचा गुणाकार 7 गुणिले 3 गुणिले 2। आता याचा गुणाकार तुम्ही जर केला तर 7 त्रिक 21 आणि 21 दुणे 42, ती 42 संख्या एक अंक सोडून आहे अशी लिहायची, एक अंक सोडून, आणि या सगळ्यांची बेरीज केली तर तुम्हाला तुमचा वर्ग मिळून जाईल। म्हणजे 9 आहे असं, 0 अधिक 2 2, 9 4 13, 1 हाचा आला, 4 आणि 1 5, म्हणजेच 73चा स्क्वेअर हा 5329 हे तुमचं उत्तर असेल। आता या पद्धतीने आपण अजून काही एक्झाम्पल पाहूया। आता यामध्ये आपण 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत, त्यामध्ये 68चा वर्ग आणि 94चा वर्ग मला लवकरात लवकर फाळणी करायचे। आता यामध्ये आपली नेहमीप्रमाणे प्रोसेस 6चा वर्ग 36 आहे असा मांडायचा, परत 8चा वर्ग 64 याच्या पुढे मांडून घ्यायचा। आता ह्या तिघांचा गुणाकार 6 गुणिले 8 गुणिले 2, 6 8 48, 48 गुणिले 2 96, एक अंक सोडून मी मांडला। प्रत्येकाचा वर्ग आणि तिघांचा गुणाकार 6 गुणिले 8 48, 48 गुणिले 2 96, एक अंक सोडून मांडला। आता या सगळ्यांची बेरीज करायची, तुमचा उत्तर निघून येईल। 4 6 6 12, हाचा 1, 9 10 6 16, 3 1 4, म्हणजेच 68चा वर्ग हे तुमचं उत्तर 4624 अशा पद्धतीने काही सेकंदामध्ये
उत्तर काढू शकता. आता सेम आपल्याला 94चा वर्ग विचारलेला आहे. आता सेम प्रोसेस 9चा वर्ग 81, 4चा वर्ग 16. आता सगळ्यांचा गुणाकार 9 गुणिले 4 36, 36 गुणिले 2 72. एक अंक सोडून मांडलेला आहे. सगळ्यांची ॲडिशन करायची. 6 आहे असे, 2 आणि 1 3, 7 आणि 1 8 आणि 8 आहे असे. म्हणजेच 94चा वर्ग तुमचा 88 36 हे तुमचं उत्तर असेल. आता हे झाले 2 अंक असताना. आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला जर 3 अंक दिले आणि 3 अंकांचा जर वर्ग विचारला तर तो कसा फाइंड करायचा तो आता आपण पाहणार आहोत. आता यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत आपण 2 अंकींचा स्क्वेअर किंवा वर्ग कसा काढायचा हे पाहिलं. आता तुम्हाला जर 3 अंकी संख्या असेल आणि त्याचा वर्ग तुम्हाला करायचा असेल आणि लवकरात लवकर तर तो कसा करायचा आता आपण पाहणार आहोत. तर यामध्ये 2 मेथड आहेत. त्यामध्ये तुम्ही 503ला 2 संख्येमध्ये भाग करू शकता. म्हणजेच 50 आणि 3 ह्या मी 2 संख्येचे 2 भाग केले. म्हणजेच मी या संख्येला एक संख्या मानली आणि 3ला एक संख्या मानली आणि आपल्या आधीच्या मेथडने सोडवलं तर तुमचं उत्तरसुद्धा निघू शकेल. म्हणजेच 50चा वर्ग या ठिकाणी 2500, परत 3चा वर्ग 09 आणि 50 गुणिले 3 गुणिले 2 म्हणजेच 50 त्रिक 150, 150 दुणे 300 म्हणजे 50 गुणिले 3 गुणिले 2. काय केले मित्र, या 503ला 2 अंकात फोड केली. पहिले 2 अंक आणि 3, 50 आणि 3 हे 2 अंकात फोड केली आणि आधीच्या मेथडनुसार सोडवलं. 50चा वर्ग 2500, 3चा वर्ग 09. आपल्याला 2 अंकात लिहायचे त्यामुळं 09 आणि नंतर आता या तिघांचा गुणाकार 50 गुणिले 3 गुणिले 2, 50 त्रिक 150, 150 गुणिले 2 300. एक अंक सोडून या ठिकाणी आणि या सगळ्यांची बेरीज तुम्ही जर केली तर तुमचा वर्ग निघून येईल. म्हणजेच 9 आहे असे 0 0 3 5 2 म्हणजेच 253 009 हे तुमचं आन्सर असेल. पण आता तुम्हाला ही मेथड जरा अवघड पडेल, कारण की तुम्हाला जर मोठे मोठे अंक आले तर तिघांचा गुणाकार करणं किंवा या पहिल्या संख्येचा वर्ग माहीत असणं गरजेचं आहे. किंबहुना समजा 684 याचा जर तुम्हाला वर्ग आला तर तुम्ही फोड करताना 68 आणि 4 हे 2 फोड केली तर तुम्हाला लिहिताना या ठिकाणी 68चा वर्ग हा पहिल्यांदा लिहायला लागेल. पण तो तुम्हाला माहीत नाही, त्यासाठी तुम्हाला परत 68चा वर्ग ह्या मेथडनं काढायला लागेल. तर ही मेथड आपण न वापरता अजून एक मेथड वापरणार आहे, जेणेकरून आपला आन्सर कोणती संख्या असली या ठिकाणी मोठी तर तुमचा आन्सर निघून येईल. तर ती मेथड आपण पाहूयात. आता हेच गणित आपल्याला दुसऱ्या मेथडने सोडवायचे आहे. ते म्हणजे तुम्ही जर या संख्येकडे बघितलं तर 503 ही 503 संख्या तुम्ही जर बघितलं तर 500च्या जवळपास आहे. म्हणजे बघताना तुम्ही 500 किंवा त्याच्यामध्ये 450, 250, 300 या पट्टीत बघायचं की ती संख्या कोणाच्या जवळपास आहे. आता या ठिकाणी ही 500 जवळपास आहे. परत मी जर याचा वर्ग मला काढत असेल तर ही संख्या 450च्या जवळ आहे. तर बघताना ती संख्या कोणत्या संख्येजवळ आहे हे बघायचं. म्हणजे पट्टीत बघायचं की 450, 500, 250, 300, 350 या पट्टीत बघायचं, जेणेकरून तुम्हाला हे गणित सोपं जाईल. आता या गणितामध्ये 503 ही संख्या ही 500च्या पट्टीत आहे, त्यामुळे ही संख्या 500च्या जवळ आहे. याचा अर्थ आपल्याला सोडवताना 500ला धरून सोडवायचे. ते म्हणजे कसे, तर 503 ही संख्या आहे अशी मांडायची. आता ही संख्या 500पेक्षा कमी आहे का जास्त आहे हे बघायचं. 503 ही संख्या 500पेक्षा जास्त आहे आणि ती 3 जास्त आहे. तुम्ही जर बघितलं तर 3 जास्त आहे. मग काय करायचं, ही संख्यामध्ये 3 जास्त आहे याचा अर्थ 3 ॲड करायचं. 503 ही संख्या 500पेक्षा 3 जास्त आहे, 3 ही संख्या ॲड करायची. या ठिकाणी जर 497 असतं तर मी 497मधून 3 संख्या वजा केली असती, का तर 500पेक्षा 3 कमी आहे. पण या ठिकाणी 503 संख्या आहे आणि ती 3 जास्त आहे. म्हणजेच या संख्येमध्ये 3 संख्या ॲड करायची. आता हे तुम्ही जर सोडवलं तर 3 आणि 3 6,
505 506 येईल. आता काय करायचं तर आता आपण बघितलं की 503 संख्या 500च्या जवळपास आहे, म्हणजेच तिचं 5 पट करायचं. का तर 500 जवळ असेल. 400 जवळ असती तर आपण 4 पट केली असती. तसेच समजा ती 450च्या जवळ असली तर आपण 4.5 पट केलं असतं. 850च्या जवळ असती तर आपण गुणाकारामध्ये 850 केलं असतं. जेवढी पट आहे जेवढी पट जे जवळ असेल तेवढ्या पटीनं गुणाकार करायचा कोणाला तर या बेरजेला. आता या ठिकाणी 500 जवळ संख्या आहे त्यामुळे आपण तिला 5 न गुणले, का तर 5 पट आहे म्हणून. आता या संख्येचा गुणाकार करायचा. 6 पंचे 30, 0 हा चाला 3, 5 0 0 3 3 आणि 5 5 25. या दोघांचा गुणाकार केला 25 30. आता यामध्ये तुम्ही जी एक्स्ट्रा जी संख्या होती आपली 500च्या वरची जी संख्या होती आपली 500च्या वर 3 होती, जर ही असती तर 500च्या खाली पण 3 असती. एक्स्ट्रा जी संख्या आहे म्हणजे 3 आहे याचा फक्त वर्ग करायचा आणि वर्ग या संख्येचा मांडवले. 3चा वर्ग 9 आहे, मांडताना 2 अंकी 0 9 म्हणजे हे तुमचं झालं आन्सर. 503चा वर्ग 253 009 जे आपण आधी काढलं होतं हेच तुमचं आन्सर असेल. काय केलं तर ही संख्या कोणत्या संख्येच्या जवळ आहे ते बघायचं. म्हणजे 500 250 850 50 संख्या आपण कोणत्या संख्येच्या जवळ आहे ते बघायचं. त्यानंतर ती संख्या त्या संख्येपेक्षा लहान आहे का मोठी आहे ते बघायचं. जर लहान असेल तर ती मूळ संख्येमधून वजा करायची, जर मोठी असेल तर मूळ संख्यात ॲड करायची आणि ॲड केल्यानंतर ती किती संख्या कितीपेक्षा लहान किंवा मोठी होती तेवढ्या पटीने गुणायचं. आता या ठिकाणी जर 550 असतं तर मी या ठिकाणी गुणताना 5.5नं गुणलं असतं. 5.5 म्हणजे 5 1/2. पण या ठिकाणी 500 आपण 500 जवळ आहे त्यामुळे फक्त मी 5नं गुणलं. या दोघांचा गुणाकार केला आणि जी संख्या एक्स्ट्रा होती 500पेक्षा त्याचा वर्ग करायचा आणि तो आयस केला. 3चा वर्ग 0 आहे. आपलं घेताना माहिती आहे की 3चा वर्ग 9 आहे, पण आपण 2 अंकी लिहिताना मांडायचं म्हणजे 0 आहे असं लिहायचं. आता यामध्ये तुम्हाला 504 या संख्येचा वर्गफाणी करायचा आहे. आता सुरुवातीला तुम्ही त्या बघितलं तर 504 ही संख्या कोणत्या संख्येच्या जवळ आहे बघायची. म्हणजे जेणेकरून मला एक पूर्ण संख्या म्हणजे आपण त्याला आपण राऊंड फिगरसुद्धा म्हणू शकतो की आता 500 ही संख्या समजा मी 500च्या जवळ आहे असं म्हणू शकतो. 504 ही संख्या 500 जवळ आहे असं म्हणू शकतो. तुम्हाला जर संख्या दिल्या तर ती संख्या कोणत्या संख्येच्या जवळ आहे हे बघायचं. ते म्हणजे पट्टीत बघायचं. म्हणजे 100 150 250 300 450 500 अशा 50-50च्या पट्टीत बघत जायचं, जेणेकरून हे आपल्याला पुढं लागणार आहे की ही संख्या 500 जवळ आहे. याचा अर्थ आपल्याला 5 संख्या फक्त लागणार आहे, पुढचे 2 शून्य लागणार नाहीत. आता 504 ही संख्या आयाशी मांडून घ्यायची. आता आपल्याला माहिती आहे की 504 ही संख्या 500पेक्षा 4 जास्त आहे, म्हणजेच यामध्ये फक्त 4 ॲड करायचं. का तर 504 संख्या होती आणि ती 500पेक्षा 4 जास्त आहे. याआधी तुम्हाला ही संख्या कोणत्या जवळपास संख्येच्या हे आधी लक्षात घ्यावं लागेल. आता आपल्याला माहिती आहे की 500पेक्षा 4 जास्त आहे म्हणून हे 4 फक्त ह्यात ॲडिशन करायचं. ती जर मी 496 ही संख्या असती तर आपल्याला माहिती आहे की 500पेक्षा 4 कमी आहे. मला जर या संख्येचा वर्ग काढत असता तर मी यामधून 4 ही संख्या वजा केली असती. पण या ठिकाणी 504 आहे, एक्स्ट्रा 4 आहे, त्यामुळं मी त्यात ॲडिशन केलं आणि यांची बेरीज केली तर 4 आणि 4 8 0 5 ही आपली पहिली स्टेप असेल. काय केलं तर संख्या 80 घेतली आणि ती कोणत्या संख्येपेक्षा आपण बघितलं की जास्त आहे कमी आहे. कमी असती तर वजा केली असती, जास्त आहे म्हणून मी बेरीज केली. इथपर्यंत आलो. ही आपली झाली स्टेप फर्स्ट. आता सेकंडमध्ये काय करायचं तर आपण जे बघितलं की 500पेक्षा जास्त आहे, 500पेक्षा जास्त याचा अर्थ ह्याला 5 न गुणायचं. तिची संख्या 450 जवळ असती तर आपण गुणताना 4.5 पट म्हणजेच 4/1/2 गुणलं असतं. किंवा ही संख्या समजा 750 जवळ असती तर मी तिला 6.1/2 गुणलं असतं. आता यामध्ये 500 जवळ संख्या याचा अर्थ मला 5 पट म्हणजे 5 तिला गुणावे लागेल. आता यांचा गुणाकार करतो. 5 × 8 40 0 हा 4
5 शून्य शून्य अधिक 4 4 आणि 5 5 25. जेवढे पट आहे तेवढं फक्त गुणायचं. 25 40. आता यामध्ये काय करायचं, जी संख्या एक्स्ट्रा होती 4 त्याचा फक्त वर्ग करायचा आणि तो याच्या समोर याचा 16. 4चा वर्ग 16 म्हणजेच 25 40 16 हे तुमचं उत्तर असेल. 504चा वर्ग 25 40 16. आता लिहिताना तुमचा जर वर्ग हा 2 अंकी असेल कोणत्या संख्येचा, म्हणजेच 1 ते 9 पर्यंत 1चा वर्ग लिहिताना 0 1 2चा 0 4 3चा 0 9 या पद्धतीने 2 अंकात कधी पण असं सोडवताना लिहायचं. आणि 4च्या पुढचं काय 16 हे येतच आहे. फक्त ज्या संख्येचा वर्ग हा 2 अंकी आहे म्हणजेच 1 पासून ते 9 पर्यंत, 9चा वर्ग आहे 81 आणि 1चा आहे 0 1, ह्या 2 अंक असतील ते पुढे गुणाकाराच्या पुढे डायरेक्ट आहे तसं लिहायचं. पण 3 अंकात त्याचं रूपांतर झालं 10 100 3 अंक किंवा 4 अंकात 121 किंवा 169 13चा वर्ग ते लिहिताना हा जो गुणाकार आहे हा गुणाकाराच्या येथून सुरुवात करायची. समजा आता या ठिकाणी 13 असतं, 13चा वर्ग 169 म्हणजेच हा एवढाच गुणाकार होता आपला आलेला 169 169 शून्याच्या खाली 1 आणि इथून पुढं सुरुवात करायची आणि यांची ॲडिशन आहे अशी करायची. कधी जेव्हा ही संख्या आहे या संख्येचा वर्ग केला तर तो 3 अंकी व 4 अंकी असेल किंवा पुढं तर गुणाकाराच्या शेवटच्या अंकापासून मांडत जायचं. आणि जेव्हा जेव्हा तुमचा 2 अंकी वर्ग असेल तेव्हा डायरेक्ट गुणाकाराच्या समोर मांडायचं आणि हे तुमचं उत्तर असेल 25 40 16. 504चा वर्ग 25 40 16. यानंतरचं एक्झाम्पल आहे आपल्याला 837चा स्क्वेअर काढायचा. म्हणजे जर आपल्याला 3 अंकी संख्या दिली 837 जर आपल्याला वर्ग फाईंड करायची. आता फाईंड करताना सर्वप्रथम आपण बघणार की ती संख्या कोणत्या संख्येच्या जवळ आहे. म्हणजे मी सांगितलं बघा बघताना 50च्या पट्टीत बघा, म्हणजे 50 100 150 250 300 450 ह्यापैकी कोणत्या संख्येजवळ आहे ही पहिल्यांदा संख्या बघायची. तुम्ही जर बघितलं तर ही संख्या मला 850च्या जवळ दिसते. पहिल्यांदा मग काय करायचं तर ती संख्या कोणत्या संख्येच्या जवळपास आहे ते बघायचं. का तर याचा आपल्याला यूज थोडा फरक आहे. आता त्यानंतर ही संख्या आहे अशी मांडून घ्यायची 837. आता ही 850 पेक्षा कमी आहे का जास्त आहे हे आपल्याला बघायचं. 850 पैकी ही संख्या कमी आहे. किती कमी आहे तर 13 कमी आहे. 13 कमी आहे तर ह्यातून 13 वजा करायचं. 13 कमी आहे. जर जास्त असती 13 तर आपण आधी केलं असतं, जसं आधीचे एक्झाम्पल आपण केलं होतं. पण या एक्झाम्पलमध्ये 837 आहे आणि ती 850 पेक्षा 13 जास्त कमी आहे. कमी म्हणले की 13 वजा करायचं आणि यांची वजाबाकी करायची. 7तून 3 गेले 4, 9तून 1 गेले 2 आणि 8 आहे. आता आपल्याला हे उत्तर भेटलं. आता काय करायचं, आपण जी संख्या बघितली होती त्याने ह्याला मल्टिप्लाय करायची म्हणजे तेवढ्या पट्टीनं. म्हणजे ती 850 संख्या आहे म्हणजेच ती आपली 8.5 पट आहे. 1/2 8.1/2. जर 800 असती तर फक्त 8ने मल्टिप्लाय केलं असतं. 900 असती तर फक्त 9नं. 950 असती तर 9.5नं मल्टिप्लाय केलं असतं. पण या ठिकाणी 850 आहे म्हणजेच 8.5 पट आपली ही एक संख्या आहे. म्हणजे वजाबाकीला 8.5नं गुणायचं. आता मला हा पूर्णांक युक्त अपूर्णांक मला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करावं लागेल. आपल्याला माहिती की या दोघांचा गुणाकार आणि याची ॲडिशन भागिले 2 म्हणजे 2 8 16 16 आणि 1 17 17 भागिले 2 हे याचं उत्तर येईल. 8.1/2 म्हणजेच या दोघांचा गुणाकार अधिक 1 8 2 16 अधिक 1 17 भागिले छेद आहे. म्हणजेच आपण 824 गुणिले 17/2 असे लिहू शकतो. आता भाग याचा 2 भाग दिला 1 के 2 2 चौक 8 2 के 2 2 2 4 412 गुणिले 17. आता यांचा गुणाकार करायचा. आता गुणाकार करतो मला पाडापाट असणे गरजेचं. आता मी 17नं प्रत्येक संख्येला गुणणार आहे म्हणजे 412 गुणिले 17. गुणताना 17नं प्रत्येक संख्येला 2ला एकदा, परत 17नं 1ला, 17नं 4ला त्या पद्धतीने गुणणार आहे. त्यासाठी मला 17चा पाडा माहीत असणं गरजेचं आहे. आता मी गुणाकार करतो 17 2 34 4 3
17 एके 17, 17 आणि 3 20, 5 आले 2, 17 चौक 68, 68 2 70. काय केलं तर 17 फक्त प्रत्येक संख्येला गुणायचं. 17 34, 4, 5 आले 3, 17 1 ला गुणलं, 17 1 17 आणि 3 20 0 राहिले 2, 17 चौक 68, 68 2 70. आता आपला हा गुणाकार आला. आता काय करायचं तर ही जी संख्या आपण बघितली होती की कमी आहे की जास्त आहे त्याचा वर्ग करायचा आणि तो मी सांगितलं जर 2 अंक असेल तर डायरेक्ट या पुढे लिहायचा, तुमचं उत्तर तिथंच येतं. पण ह्याचा जर वर्ग 3 अंकी आला किंवा 4 अंकी आला तर काय करायचं तर ही जे गुणाकार आहे या शेवटच्या ठिकाणी इथून लिहायला सुरुवात करायची. म्हणजे कसं आता ही संख्या आहे 13, 13चा वर्ग आपल्याला माहिती, 13चा वर्ग 169, 13चा वर्ग 169 हे आपल्याला माहिती. याच्यावर करायचा आणि 3 अंकी संख्या आहे याचा अर्थ लिहिताना इथून सुरुवात करायची शेवटच्या अंकापासून 169 आणि डायरेक्ट तुम्ही ह्याची ॲडिशन केली तुमचं वर्ग निघून येईल. फक्त ह्या विधान ठेवायचं की 3 अंकी आली तर खाली सुरुवात करायची 3 अंकी 4 अंकी आणि जर 2 अंकी वर्ग आला तुमचा म्हणजे 4चा वर्ग 16, 1 ते 9 पर्यंत कोणताही आला 1 ते 9 पर्यंत 16, 25, 36 तर डायरेक्ट इथे लिहायचं, तुमचं उत्तर तिथंच येतं. पण 3 अंकी 4 अंकी आलं स्क्वेअर कोणाचं तर आपण जी संख्या बघितली की थर्डपेक्षा लहान आहे मोठे ती संख्या तर ती 3 अंकी 4 अंकी आली तर गुणाकार शेवटपासून सुरुवात करायची उजवीकडे लिहायला आणि डायरेक्ट यांची ॲडिशन करायची. आता मी बेरीज करतो 9 6 4 आणि 5 0 0 7 आणि हेच तुमचं आन्सर की 837चा वर्ग हा 7000569 हे तुमचं आन्सर असेल. आता तुम्हाला या ठिकाणी दिसताना जर मोठे असेल तर तुम्ही जसं प्रॅक्टिस करा तसं तुम्ही हे गणित 1 ते 2 स्टेपमध्ये काढू शकता. कारण की आपल्याला माहिती आहे की आधी संख्या बघायची ती कुठे जवळ आहे बघायची आणि डायरेक्ट तिची वजाबाकी करायची व ॲडिशन करायची. कमी असेल तर वजाबाकी, ह्यापेक्षा जास्त असलं तर ॲडिशन केली असते. डायरेक्ट ही स्टेप तुम्ही लिहू शकता. प्रॅक्टिस केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही ही स्टेप काढू शकता. डायरेक्ट वजाबाकी करून आणि जेवढे आहे तेवढे पलटून गुणायचं एवढी स्टेप तुम्ही पहिल्यांदा काढू शकता कधी तर प्रॅक्टिस केल्यानंतर. ही पहिली स्टेप तुमची निघेल. त्यानंतर गुणाकार आला हे डायरेक्ट तुम्हाला ह्याचा स्क्वेअर करायचे आणि तेवढं गुणाकार ॲडिशन करायचे ही तुमची दुसरी स्टेप असेल. तर तुम्ही जसं प्रॅक्टिस करा तसं तुम्ही 2 स्टेपमध्ये आन्सर कमीत कमी वेळात काढू शकता. आता यानंतर आपण म्हणणार आहोत की ज्या संख्येचा शेवट 5 ने झाला असेल आणि त्याचा वर्ग कसा काढायचा हे आता आपण पाहणार आहोत. म्हणजे कोणती संख्या असू द्या किती अंक असू द्या यापुढे ज्या शेवट 5 नाही त्याचा वर्ग आपल्याला काही 4 ते 5 सेकंदात काढू शकतो. उदाहरणार्थ मी समजा मला 15चा वर्ग काढायचे 15चा वर्ग कारण की या संख्या शेवटी 5 आहे. काढताना काय करायचं तर 5चा वर्ग आहे असा लिहायचा 25 म्हणजे कोणत्याही संख्येचा शेवट जर 5 ने झाला असेल तर त्या शेवटी 25 हे तुमचं असणारच आहे. आता काय करायचं तर 5चा वर्ग 25 लिहिला आणि जी ही पहिली संख्या आहे 1 त्या 1 संख्येला त्याच्या पुढील संख्येने गुणाकार करायचा. म्हणजे 1च्या पुढील संख्या आहे 2 या दोघांचा गुणाकार करायचा 2 1 2 तो या ठिकाणी लिहायचा 225 हे तुमचं उत्तर आलं. म्हणजे 15चा वर्ग 225. काय करायचं तर 5चा वर्ग 25 आहे असेल शेवटी त्यानंतर जी संख्या पुढे असेल त्याला त्याच्या पुढील संख्येने गुणायचं आणि तो गुणाकार 25च्या पुढे लिहायचा, तुमचं उत्तर निघून येईल. अजून एक उदाहरण घेतलं मी समजा 95चा मला वर्ग करायचा. आता आपल्याला माहिती आहे 5चा वर्ग 25 आहे असं लिहिणार आणि जी पहिली संख्या आहे तिला तिच्या पुढील संख्येने गुणायचं. 9च्या पुढील संख्या आहे 10, 9 10 90, 9च्या पुढील संख्येनं गुणलं आणि ते इथे लिहिलं आणि 25 आहे म्हणजे 95चा स्क्वेअर आला 90 25. तसंच 3 अंकी असताना सुद्धा तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ मी 225 याचा मला वर्ग काढायचा आहे. 225चा वर्ग मला काढायचा सेम प्रोसेस फक्त मानता नाही या 2 संख्येला एक संख्या मानायचं आणि 5ला एक संख्या मानायचं. म्हणजे 2 भागात त्याला मी डिवाइड केलं का तर मला उत्तर काढताना सोपं जाईल. आता ह्याला मी एक संख्या म्हणली आणि ह्याला प्रोसेस सेमच. आधी 5चा वर्ग 25 आहे असं लिहायचं आणि आता आपल्याला काय करायचं ही जी संख्या आहे तिला तिच्या पुढील संख्येनं गुणायचं आहे. म्हणजे 22ला मला तिच्या पुढील संख्येनं
गुणायचं आहे. आता गुणाकार करताना तुम्हाला या दोघांचा गुणाकार लवकरात लवकर आला पाहिजे. त्यासाठी आपण गुणाकाराचे सुद्धा व्हिडिओ करणारच आहोत, ते तुम्ही जरूर बघा, जेणेकरून तुम्हाला 2 किंवा 3 अंकाचा गुणाकार किती असला तरी तुम्ही सोप्या पद्धतीने काढू शकता. तर आता मी काय करतो, तर 22ने प्रत्येक अंकाला गुणतो. याचा गुणाकार 22 ते 66 आणि 6 हातचे आले 6. 22 जुने 44, 44 6 50, म्हणजे याचं उत्तर आलं 506. प्रत्येक अंकाला गुणलं फक्त 22 ते 66 हातचे आले 6, 22 जुने 44, 44 6 50, म्हणजे याचं उत्तर आलं 506 25. हा तुमचा 225चा वर्ग असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग इझिली काढू शकता. तर अशा पद्धतीने वर्ग आपण पाहिला की लवकरात लवकर कसा काढायचा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मिशन पोलीस भरती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने आपण आतापासून फ्री पोलीस भरतीचे क्लास सुरू करत आहोत यूट्यूबवर, आपल्या मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर. तुमचे जर कोणी मित्र असतील जे क्लास लावू शकत नाहीत किंवा खास करून ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत ते क्लास लावू शकत नाही, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना फ्री क्लासेसचा फायदा होऊ शकेल. जय हिंद.